चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या तब्बल 35 वर्षापासून ही पालखी कोपरगाव ते वणी येथील सप्तशृंगी गडाकडे प्रस्थान करत असून यंदाही ही परंपरा उत्साहात जपण्यात आली। बुधवारी दत्तनगर परिसरातून वाजत गाजत पालखीचे प्रस्थान झाले। ढोल ताशांचा गजर, भक्तिगीतांचा नाद आणि सप्तशृंगी मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। या पालखी परंपरेची सुरुवात 1990 साली माजी नगरसेवक रवींद्र पाठक यांच्या नेतृत्वाखाली झाली होती। तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। यंदा भारतीय जनता युवा मोर्चाचे अविनाश पाठक यांच्या नेतृत्वाखाली पालखीचे प्रस्थान करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने महिला व तरुणींनी सहभाग घेत भक्तिगीतांच्या तालावर नृत्य करत आनंद व्यक्त केला। या सोहळ्यास युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, नगराध्यक्ष पराग संदान, माजी नगरसेवक रवींद्र पाठक, सागर शहा, सागर जाधव, लक्ष्मण मंजुळ, सागर मंजुळ, नगरसेवक वैभव आडाव, अतुल शेटकाले, संजय उदावंत, महेश शेलार, आशाताई पाठक, शीतल चव्हाण, सतीश शिंदे, सोमनाथ गायकवाड, प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व बंधू भगिनी, राजमुद्रा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। चैत्र पौर्णिमेच्या निमित्त गेल्या 30 ते 40 वर्षापासून ही राजमुद्रा प्रतिष्ठानची प्रसिद्ध अशी पालखी कोपरगाव ते सप्तशृंगीगड ही जात असती। आमचे काका गेले 5 टर्मचे नगरसेवक रवींद्रजी पाठक यांच्या नेतृत्वाखाली 1990 पासून ही पालखी चालू झाली आहे। ती आजतागायत चालू आहे। आज राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने ही पालखी कोपरगाव ते सप्तशृंगीगड जात आहे। या पालखीसाठी कोपरगावातल्या सर्व लोकांचे सहकार्य असते। त्यात आमचे विवेक भैया कोल्हे असतील, बिपिन दादा कोल्हे असतील, रवींद्रजी पाठक असतील, तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, माझे मित्रमंडळ, सागर जाधव असतात, सागर शाह असतात, सागर मंजुळ, सोनू मंजुळ, सिन्नू, रवी मोरे, तसेच आमचे पप्पू वाघवान, तसेच सर्व आमचे मित्रमंडळ, लक्ष्मण मंजुळ असतील, या सर्वांचे सहकार्य असते। तर ही पालखी आज 1 तारखेपासून निघून तर 5 तारखेला वणीच्या सप्तशृंगी गडावर पोहोचत असेल। तिथून आल्यानंतर महाभंडारा प्रसाद असतो। 4 दिवस या पोरांबरोबर सर्व जेवणाची सुद्धा सोय असते। तर सर्वांचे सहकार्य या पालखीला लाभल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। ही पालखी आज कोपरगाव ते वणी ही प्रस्थान होत आहे। आज रेणुका भाभी कोल्हे यांनी या पालखीला भेट दिली, तसेच भाजपचे सर्व नगरसेवक, तसेच आमचे मित्रमंडळ, तसेच आमच्या दत्तनगर प्रभाग नंबर 14 मधील सर्व नागरिक, या सर्व नागरिकांनी, महिलांनी मोठ्या उत्स्फूर्ताने या पालखीला भेट दिली आहे। त्या सर्वांचे मी आभार मानतो।